षटकांचा सामना असेल. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द्या स्टंप बघूया. दिशाहीन मारा भरकटल्या बघूया. स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धाव पहिली एकशे पहिले अवांतर. टोटल स्कोर इज 1 for none. आदित्य बाडेल पहिला चेंडू. यस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करतो बघूया. डॉट डिलिव्हरी असेल बघूया. शॉर्ट फाईन लाग शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड गेले एक पॉइंट. शॉर्ट बॅक स्क्वेअर लेग एक मिड ऑन. आदित्य पाटील आणि हा पुन्हा चेंडू गेला या ठिकाणी. चांगला फटका दमदार स्ट्रोक आणि हा पहिला दमदार चौकार बघूया. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह शॉर्ट सिलेक्शन विल बी एक्सलंट. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. टोटल स्कोर इज 5 for none. हा फ्रेड बघूया दमदार बघूया. टायमिंग अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक आणि फ्रेडचा पुरेपूर फायदा उचलला. त्याला दाखविला आसमान. गगनचुंबी गगनभेदी उन्नत फटका उदात्त फटका 6 धावांसाठी आणि पहिल्या षटकातच दमदार फलंदाजी गव्हाण संघाच्या वतीनं. संघाचा टोटल स्कोर झाला 12 अनिकेत कोहली इज बॅटिंग ऑन 12. दमदार बॅटिंग अतिशय चांगली सुरुवात. आदित्य पाटील जो मेन अटॅकर त्याच्यावर चढवलेला हल्ला. ओ येस कॉट बिहाइंड बॅटची लिडिंग एज. पंचांचा निर्णय आणि येस इज गॉन. अतिशय चांगली डिलिव्हरी बघूया. थोडीशी इश लागली आणि बॅटची कड घेऊन बघूया. कॉट बिहाइंड द विकेट आणि अशा प्रकारे पहिला धक्का अनिकेत कोहली यांची गठडी वळली गेली. गाशा गुंडाळला गेला. बाजार उठा लागला. चले जाओ. येस मयूर शेठ टोपी चढवली का? चढवा चढवा त्याला. बस बस बस. नेली बोले मार्केटला घेऊन फिरायचे बस. बघा नाही बायका मागे लागले तर तुमच्या सांगतो घालणाऱ्यांच्या. म्हणून बघा हे पहिले पाठवून वाड्यावर लोक ते त्याच्यासाठी घालायचे. ही म्हणजे खानदानी टोपी आहे. खिशात झॅट नसला तरी चालेल पण टोपी घाला. षटक क्रमांक पहिला 3च झाले बॉल. अजून 3 बॉल बाकी आहेत. बॉलिंग मार्को तयार. आणि हा हुक करायचा बघूया पुन्हा एकदा. पंचांचा निर्णय या ठिकाणी. येस अतिशय रात्री बाउन्स बघूया. हुक करायचा बघू बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही बघूया. 2 balls to go. टोटल स्कोर इज 12. 13 1-3 गव्हाण विरुद्ध बामण डोंगरी. पहिली सेमीफायनल. अतिशय रोमांचक सामना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल या ठिकाणी.
आणि या ठिकाणी दुसरा धक्का बघूया, सॉफ्ट डिसमिसल. धक्का क्रमांक दुसरा आणि आदित्य पाटील याची खासियत आहे. बघून घे राणी. धन्यवाद धन्यवाद. बघूया या ठिकाणी सर्वांना शौक असावे, दारूचा शौक असावा, जुगाराचा असावा, आकड्याचा चकड्याचा, पण एक शौक नसावा, नाकाचा शौक नसावा. आता नाकाचा शौक रुपये मला विचार नका, पाहिजे तर कामाठी पुरा गाठा, तुम्हाला सर्व मिळेल. बॉलिंग मारतो आणि दुसरा धक्का. नादर बॅट्समॅन इज संदेश कोहली, द न्यू कंटेस्टंट, नवीन फलंदाज. आदित्य पाटील तयार, बॉलिंग मार्क पर 2 बॉल्स टू गो. आणि हा यस पुन्हा आता काय जबरदस्त स्पेल आहे बघूया, अतिशय भेदक मारा, जहाल मारा बघूया, बेछूट बेडरकार मारा. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, पहिल्या षटकात धावा आल्या इंटू 13 धावा, 2 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात 3 षटकांचा सामना असेल. पहिली सेमी फायनल, पहिले उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. 2 टोक्यामध्ये या ठिकाणी घमासान अहममिका, नवीन गोलंदाज. पाहून हंस वाटतंय, नको मला भुरी भुरी, नको मला खैरी, नको आली ना कसली गोरी द्यायला, सामानामध्ये काय फरक आहे का सांगा मला. सारा देश निग्रो परवडले बघा कशी रेमटवतात. बॉलिंग मार्ग दुसरा गोलंदाज ओमकार नाईक, यस इज द मॅन बॉलर फ्रॉम बामणडोंगरी. त्यांचं हे ट्रम्प कार्ड. बामण ओमकार नाईक बॉलिंग मार्ग तयार, संघाच्या वतीने दुसरं षटक, आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. आणि ह्या चेंडू येस आणि आउटसाइड द स्टंप, स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा, समर्थन अनुमान आत्माचा अंदाज, अटकल 1 धावेचा प्रतिपादन. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या, फैलावली धावसंख्या, वृद्धिंगत वर्धमान गतिमान, 2 बाद 13 व 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नादर बॉलिंग मार्कर ओमकार नाईक इज द बॉलिंग मार्कर. अनदर डिलिव्हरी राईट आम होते विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका बघूया, दमदार कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर यांच्यामधून चांगला फटका, दमदार समय सूचक फटका. 2 धावांनी संघाची धावसंख्या वधावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाचा टोटल स्कोर झाला 15, 15 वर 1 वर 5. ओमकार नाईक आणि हा यस पुन्हा चेंडू या ठिकाणी या ड्रॉप इट बघूया, शॉर्ट मिडवे केला, सोपा झेल लॉलीपॉप. फटका स्टिक चुकला होता दरम्यान, त्या दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी गव्हाण संघाचा 17, 1-7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगलं क्रिकेट. पुण्याला गेलो, एक दुकान होतं ज्यूसचं, तिथं नाव बोर्ड लावला होता, आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. समजलं ना, आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. आवळा म्हणजे सरबत, एखादा चुतपागत असेल यायला 10 रुपयात आवळाचे बरं आहे. त्याला 10 रुपयाचा चॉकलेट तरी का सांगा मला तुम्ही. हो यस, काय बॉलिंग आहे बघ या ठिकाणी, भेदक मारा या ठिकाणी. आदित्य पाटील याच्या पावलावर पाऊल ठेवून जसाच तसं बघू, एक जबरदस्त गोलंदाजी, हीच तर त्यांची खासियत बघूया. बामणडोंगरी संघाचं हेच त्यांचे जे टॅलेंट आहे, टेम्परामेंट, क्वालिटी आहे, ते बामणडोंगरी संघाचे. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर ओमकार नाईक, राईट आर्म हो द विकेट. बघा ना, मग पब्लिक आहे तिथं, मोरावेला पब्लिकची चिंता नाही. आणि तेजस म्हात्रे, यस क्या बात आहे, किपर. अच्छा अच्छा,
आम्हाला वाटलं की तेजस मात्र आहे, कारण दोघांची एसटी तशीच आहे. तिसरा धक्का गव्हाणला. लाडाची राणी माझी ही धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाजासाठी 100च्या 5 नोट आल्यात. गोलंदाजी ओंकार नाईक. कोण आहे बाबा? अमर मात्र काय बघा, ओकलन ऑपरेटर बिचारे 14 तास मेहनत कर, पण इथं 500 उधळणार. सुमन ऑपरेटर. काय सुमन लेडीज आहे? अच्छा अच्छा अच्छा, नाही नाव सुमन म्हणलं. आणि हा येस पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी टोटल स्कोर इज 18-18 आणि राहिला अजून बॉल बाकी म्हणतंय. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम ओंकार नाईकनं मात्र जबरदस्त गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला टोटली नेले बॅकफुटवर. बघूया अतिशय कमी धावसंख्येने मोजला तोचा ओंकार नाईक बॉलिंग मार्क तयार. पहिल्या षटकात जरी 12 आल्या, नंतर मात्र जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन या बामण डोंगरी संघ ज्यांचं नेतृत्व करतायत तेजस म्हात्रे. आणि हा येस पुन्हा चांगला टायमिंग बघूया चेंडूचा. डिपेस्को पॉईंटला या ठिकाणी डिपेस्को पॉईंट यांच्यामधून. हो गुड फिल्डिंग, वेल थ्रो, गॅदर देखील चांगला आला बघूया. आणि अशा प्रकारे 2 षटकं संपले. टोटल स्कोर झाला 19. पहिल्या षटकात 12, दुसरं षटक फक्त इनमिन 7 धावा. काय बॉलिंग अटॅक केला आणि राहिलं शेवटचा अंतिम आख्याचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं, कुटाकुटीचं, कुदवा कुदवी. या सालीचा ते माहेरी गेले तरी बायको शेजाने सांगून देतात नवऱ्यावर लक्ष द्या हो. ती जास्त शेजाने जास्त भीती हो. बरोबर की नाही? वस्तुस्थिती आहे, मी वास्तव सांगते तुम्हाला, खोटं नाही. त्यात आम्ही पण आलो, म्हणजे सगळे आले ना काय, बरोबर की नाही? मग आय एम ऑल्सो इन्व्हॉल्व इन दिस मॅटर. शेवटचं षटक प्रगती पदावर. हो या क्लीन बॉल, त्रिफलाचित, दांडी गोल झाला बघूया. एष्ट्या उकडल्या गेल्या, एष्ट्याचा छेद केला, एष्ट्या वाकविली गेली आणि क्लीन बॉल त्रिफलाचित. आणि पहिला चेंडू बघूया, अतिशय भेदक माला बघूया, स्वतःला देखील समजलं नाही बघूया. आणि अतिशय जबरदस्त चेंडू होता या ठिकाणी. आणि तिसरा फलंदाज कितीला? 4था राहिले मधले भले ते फलंदाज. फलंदाज जाईल या ठिकाणी. मिडल ऑर्डरचा मधल्या पाल्यात येईल फलंदाज. खरं मग थोडंसं आता बाकवडा संघ या ठिकाणी थोड्याशा धावा जमावा लागते, कारण प्रतिस्पर्धी संघ त्यांच्याकडं बॅटिंग साईड देखील जबरदस्त या ठिकाणी. अरे बामण डोंगरी हा एक फार अतिशय प्रोफेशनल व्यावसायिक संघ आहे. बऱ्याच स्पर्धामध्ये आपण बघितलं बघूया, भिवंडी असेल, पालघर असेल, ठाणा असेल, बऱ्याच ठिकाणी तेजस म्हात्रे यांचा जो लौकिक बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक कल्पेश ठाकूर, आदित्य बाब. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. कुठल्या प्रकारचा महाराज फ्रीडम स्वातंत्र्य बघूया. मिळेल 1 धाव. टोटल स्कोर झाला 20 वर. 4 बाद 20, 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असता या स्पर्धेचा लाईट विकली टेलिकास्ट साईप्रीत. क्वालिटी क्लिअरिटी चांगली इम्प्रूव्हमेंट साईप्रीतने केली बघूया. 3 कॅमेरा सहित
डीजे ऑपरेशन तर बघायलाच नको या ठिकाणी. मयूर शेठ म्हात्रे यांचे दमदार आयोजन. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, बघूया. आणि मयूर मात्र एक दिवस मात्र 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झालाय 22. मयूर शेठ मात्र पुढच्या वर्षी 2 लेडीज अंपायरांना ना, म्हणजे कसं काय अहो, एका ठिकाणी आणली ॲम्ब्युलन्स. बघा ॲम्ब्युलन्स आणली, तिथं होता डॉक्टर. माझं म्हणणं काय, मी कशाला डॉक्टर ठेवायचं, फक्त 2 केरलावाल्या गुटगुटीत नर्स ठेवा. बघा नुसतं बोट ठेवलं सामानावर तरी पेशंट टवटवेल. आणि हा शॉट, व्हॉट अ ग्रेट कॅच. अरे ओसर जमीन घुसल्या नांगर असंच आहे ना गाव. मग काय तिला काय, मला काय, कोण आहे, फुकटचं आहे. गावाल्यांची पूजा ना, भाडोत्र्यांची मजा. हो यस, नादार क्लीन बोल, त्रिफलाचित, काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. आणि गव्हाण संघाची ही त्रेधा रिबेट. सशे होल पण मुस्कर दाबी. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था. गव्हाण संघ या ठिकाणी टोटली गेला बाकपोट करून. प्रतिस्पर्धी संघ हा बामण डोंगरे. आणि काय बॉलिंग अटॅक केला. पहिल्या षटकाचा तर अपवाद सोडला, नंतर मात्र जबरदस्त बॉलिंग केली या ठिकाणी ओमकार नाईक आणि कल्पेश ठाकूर. सासरा धन्यवाद. यस, अतिशय चांगली गोलंदाजी राहिले. फक्त इनिमिन लास्ट डिलिव्हरी. धावा आहेत या ठिकाणी 22, फक्त 22. अतिशय लोएस्ट स्कोर. आणि हा पुन्हा या ठिकाणी म्हणते हिट विकेट. चौथा फलंदाज बाद झाला या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी हॅट्रिक झाली का रे, हॅट्रिक. यस, पहिले हॅट्रिक या स्पर्धेमधील द फर्स्ट विकेट टेकर, हॅट्रिक विकेट टेकर मिस्टर पहिला मानकरी. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी कल्पेश ठाकूर यांची. खरं म्हणजे त्याने ते पोकळून आणि पैसे दिलेत नाही. यांना दोघांना 250-250 वाटून घ्या बाबा. याला 250 द्या, तुम्ही 250 घ्या. त्याची वाटणी करते तेजस, त्यांच्याकडे मी पैसे सोपवतो, त्यांनी वाटणी करावी. चला 22. चला ओके, 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. अतिशय कमी टार्गेट आहे. धन्यवाद दशरथजी पाटील सर. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. सेमीफायनलची लढत सध्या सुरू आहे. अर्चित 11 बामणडोंगरी संघाने, अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाने टॉस जिंकला, बॉलिंग घेतली. पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील 12 धावा 2 विकेट्स, ओमकार नाईक 7 धावा 1 विकेट आणि शेवटच्या कल्पेश ठाकूरच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि 4 विकेट्स. अशा पद्धतीने आपण पाहतोय तीनही गोलंदाजांनी एक जबरदस्त कामगिरी आपल्याला
पाहायला मिळेल करत असताना. आणि धावसंख्या 22 या धावसंख्येवर त्यांनी रोखलं सदानंद स्मृती गव्हाण संघाला. आणि 23 धावांचं लक्ष असणार आहे या मॅचमध्ये त्यांच्या समोर येणाऱ्या 18 बॉलमध्ये. एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल. आता गव्हाण संघांच्या गोलंदाजांवर या स्पर्धेची किंबहुना या सामन्याची दारोमदार आहे. या दमदार आयोजक या स्पर्धेचे सन्माननीय मयूरदादा मदन म्हात्रे साहेब, ज्यांच्या संकल्पनेतनं सत्यात उतरलेली क्रीडा स्पर्धा. खरं तर प्रवीण सर, आम्ही आता चर्चा करत होतो मयूरदादांशी आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने या स्पर्धेची वाटचाल राहिली गेले 3 पर्व, कसा त्यांना साथ मिळाली त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची, त्यांच्या कुटुंबाची. आणि यावर्षी 5 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. सदानंद स्मृती गव्हाण, चला आपण फिल्डिंगचा सेटअप करून घ्या. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आज नशीब त्यांच्या बाजूला जास्त प्रमाणात झुकलंय. नशिबाची भरपूर साथ आहे, कारण त्यांना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळालाय. चिठ्ठीमध्ये त्यांना बाय मिळाली आणि प्रचंड खुश आपण पाहिलं तर अगदी संपूर्ण व्यासपीठ, सर्व त्यांचे समर्थक पाहायला मिळाले. आणि आज जर मेगा फायनल जर त्यांनी मारली यानंतरच्या सामन्यामध्ये तर मात्र प्रचंड जल्लोष मोरावे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, या क्रीडांगणावर पाहायला मिळेल. 18 बॉल 23 धावा. संदेश गोंधळे, तकदीर पाटील ही एक एवन जोडी बामणडोंगरी संघाची आपण पाहतोय. अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी या नावाने हा संघ आज खेळतोय या स्पर्धेमध्ये, गावदेवी चषक 2024 मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला सदानंद स्मृती गव्हाण, अलंकार कोळीच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी. इनिशियल ओव्हर्समध्ये जर विकेट काढल्या तर गव्हाण संघ या सेकंड इनिंगमध्ये पकड मजबूत करू शकतो, कारण सध्याच्या घडीला मोमेंटम जो आहे तो अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. आणि तो मोमेंटम जर शिफ्ट करायचा असेल तर अगदी योग्य टप्प्यावर नियंत्रित अचूक गोलंदाजी आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग डिलिव्हरीज इथे टाकाव्या लागतील. अलंकार कोळी सामना करतोय. संदेश गोंधळे डावकर हाताचा फलंदाज. 18 बॉल 23 ची आवश्यकता जर फायनलमध्ये प्रवेश निश्चित करायचे बामणडोंगरी संघाला आणि त्याचा बचाव करायचा आहे तो सदानंद स्मृती गव्हाण टीमला. पहिला बॉल कट करायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर राईज झाला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात अलंकार कोळीची. विकेट्स आणि विकेट्सच इथे दबाव निर्माण करू शकतात. विकेट्स आल्या तर त्याचबरोबर नवीन फलंदाज, येणाऱ्या फलंदाजावर पुन्हा दबाव, आणि हा तशा पद्धतीने सामना कदाचित सदानंद स्मृती गव्हाण संघ जिंकू शकतो. इथून डॉट बॉलने सुरुवात नक्कीच केली आहे. यावेळेस फटका पूर्णपणे फसलाय. अजिबात टायमिंग नव्हतं या बॉलवर. दुसऱ्याच बॉलवर संदेश गोंधळी माघारी. मोठा झटका बामणडोंगरी टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं असेल सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून तर बॅट लवकर फिरली होती संदेश गोंधळे यांची. बॉल उशिराने आला आणि त्यामुळेच हा टॉपेज लागला आणि विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर अनिकेत यांनी हा झेल टिपलाय. शून्य धावसंख्येवर पहिला झटका लागलाय. आपण पाहतोय अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला. शुभम पाटील 3ऱ्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडवर. अजून एक डावकर हाताचा विस्फोटक फलंदाज अलंकार कोळी. कौतुक आहे त्याचं. पहिला बॉल भन्नाट वेग, यावेळेस मात्र कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्यावर मिळालेली विकेट. अनिकेतचा तो सुंदर झेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस पिकअप शॉट आहे. शुभम पाटीलने दणका दिलाय आणि स्वॅग मध्ये षटकार खेचून रणशिंग फुंकलाय या सेमीफायनल मध्ये.
यस, काल त्याने वाढदिवस साजरा केलाय शुभम पाटील. पहिल्याच बॉलमध्ये षटकार. धावसंख्या 6च्या घरामध्ये या षटकाराने खातं उघडले. 23 धावांचं लक्ष, अजूनही 17 करायचे तिथून. शुभम पाटीलने इरादे स्पष्ट केलेत या इनिंगचे त्याचे. यावेळेस बघा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवलं जाईल. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पकडला असेल तर कदाचित हा डॉट बॉल आला असता. मात्र एक क्विक सिंगल, स्ट्राईक रोटेशन हे गरजेचं आहे. भले षटकार जरी आला असला तरी स्ट्राईक रोटेशन करणारे दबाव थोडासा रिलीज होतो आणि नवीन फलंदाज चान्स घेण्यासाठी सज्ज होतो. धावसंख्या 7. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 1 विकेट आतापर्यंत आली आहे. 23 धावांचं लक्ष या सेमीफायनल मध्ये जर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे तर तीर पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. काही उलटफेर करतील का अलंकार कोळी येणाऱ्या 2 बॉलवर? हो, इथे आखूड टप्प्याचा बॉल, जास्तच हाईट, स्ट्रेट अवे वाईड डिक्लेअर केलाय. एक्स्ट्रा मध्ये आपण पाहतोय सुरुवात करते ही धावा आणि एकूण धावसंख्या पुढे सरकते. ऑलरेडी धावा धावफलकावर कमी आहेत आणि त्यामध्ये अशा एक्स्ट्रास कुठेतरी घातक करू शकतात गव्हाण टीमसाठी येणाऱ्या काळामध्ये. एका छोट्या लक्ष्याचा तुम्ही बचाव करताय आणि त्या अनुषंगाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. खरं तर त्यांचा मानस प्रॉपर होता की थोडासा बाउन्सरने स्वागत करूया आपण तकदीरचं. मात्र जास्तच बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. कॉट बिहाइंड द विकेट. दुसरा धक्का लागतोय अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला. तकदीर पाटील भरपूर महत्वपूर्ण षटक हाताळले अलंकार कोळीने आतापर्यंत. धावा जरी त्याने दिल्या असल्या 8 तरी देखील 2 महत्वपूर्ण विकेटही काढलेत. हेही विसरून चालणार नाहीये. दोघेही सलामीवीरांना त्याने माघारे पाठवले अगदी स्वस्तामध्ये. मात्र शुभम पाटीलचा तो षटकार तेही विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या बाजूने वार पलटवार होत आहेत, हल्ले प्रतिहल्ले होत आहेत, काउंटर अटॅकही केला जातोय आणि उत्तराला प्रतिउत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. असा अगदी रोमहर्षक सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये संपन्न होतोय. आर्यन नाईक साथ देण्यासाठी आलाय शुभम पाटीलची सध्या स्ट्रायकिंग एंडवर आणि पहिल्या ओव्हरमधील या पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल येणं बाकी. 8-2 अशी सध्या परिस्थिती. लक्ष आहे या मॅच मध्ये 23 धावांचं जर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. ओके, अजून एखादी विकेट येईल का की आर्यन नाईक त्याच्यावर भारी पडतोय? यावेळेस ओव्हर द बॉलर हेड फटका खेचलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. मिडॉन आतमध्ये होता, चान्स घेतला, लॉंगॉनला क्लिअर केलं आणि शेवटच्या बॉलवर हा चौकार. बारा धावा धावफलकावर 2 विकेट्स. पहिल्या इनिंग मध्ये देखील अशी सुरुवात झाली होती ती साधारण स्मृती गव्हाण टीमच्या बॅटिंगची, जिथे 12 धावा त्यांनी केल्या होत्या, 2 विकेट्स गमावले होते. आणि आता अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरीची देखील तशीच सुरुवात झाली आहे. त्यानंतर जो डाऊनफॉल आला रन्स मध्ये पहिल्या इनिंग मध्ये, तसा डाऊनफॉल इथे आणता येऊ शकतो गव्हाण टीमला. मात्र तशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने दुसरं आणि तिसरं षटक हाताळलं होतं बामणडोंगरी टीमच्या गोलंदाजांनी. विकेट्स काढल्या, डॉट बॉल्स काढले. ओमकार नाईकचं ते षटक, 7 धावांचं 1 विकेट. कल्पेश ठाकूर 3 रन 4 विकेट्स. आता तो तारणहार कोणता तो गोलंदाज आहे किंवा ते किंबहुना कोणते 2 गोलंदाज जे ह्या गोष्टी करतील आणि संघाला अगदी विजयापर्यंत घेऊन जातील. मात्र दुसऱ्या बाजूला शुभम पाटीलची बॅट तळपली आहे. आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 बॉल 7 धावा तो त्या खेळतोय 7 धावांवर, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश. आर्यन नाईकने चौकार खेचला, तो चान्स घेतला पॉवर प्ले मध्ये आणि लॉंगॉनला क्लिअर केलं. 12 मध्ये 11ची गरज. शुभम पाटील सेन्सिबल क्रिकेट आहे. रनबॉल इक्वेशन असताना विकेटसाठी का गायचं? जर चांगल्या लेंथवर बॉल येतोय आपल्याला
तर नाहक बळी का गमवावा आणि फक्त सिंगल काढून स्ट्राईक रोटेशन करावं, हा मानस खूप चांगला आहे. हे क्लेवर क्रिकेट आहे आणि विचार विनिमय खेळलं गेलेलं क्रिकेट दोन्ही फलंदाज दर्शवच आहेत. कारण बामणडोंगरी संघ जर म्हटलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड दबदबा या संघाचा राहिला आहे सातत्याने. गेल्या काही वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला तर सदानंद सुमती गव्हाण संघ देखील अगदी त्याच तोलामोलाचा संघ. त्यामुळे एक चांगली लढाई इथून अपेक्षित असणार आहे आपल्याला. मात्र एखादा दुसरा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा आपण पाहतोय की बामणडोंगरी संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. धावसंख्या 13, 2 विकेट्स. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. रणनीती आखल्या जात आहेत, फील्ड प्लेसमेंटमध्ये बदलाव केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. हो, यावेळेस फ्लिक केलाय, फिल्डर आहे तिकडे, रणनीती आखलीत, जाळं विणलं, त्या जाळ्यामध्ये फसला आर्यन नाईक. तिसरा फलंदाज माघारी. खरं तर लोअर फुल टॉस बॉल होता, अगदी पायावर बॉल टाकला होता, फ्लिक केलं, प्रॉपर कनेक्ट झाला होता. पण जे जाळं विणलं होतं, जो फील्ड सेटअप केला होता, आपण तीच चर्चा करतोय. अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट जर बॉलर बॉलिंग करतोय तर त्याला ते यश मिळतं आणि ते मिळालं. ते सिद्धेश कोहलीला, जिथे हर्ष कोहलीने एक चांगला झेल पकडला सीमारेषेलगत. जर तो कॅच निसटला असता तर कदाचित चौकार अन्यथा षटकार आणि सामन्याचं चित्र थोडंसं बदललं असतं. मात्र एक चांगला झेल त्याने चिपला, विकेट आली. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 13च्या घरामध्ये. 13ला 3, इथून पुढे 10 करायच्यात येणाऱ्या 10 बॉलमध्ये. 10 from 10, 10 में चाहिए 10. न्यू बॅटर संदेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. शुभम पाटील सध्या नॉन स्ट्राईकवर आहे. सिद्धेश कोहली निघालाय ओव्हर द विकेटने. ओ, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह. मात्र प्रचंड वेगाने एक रन कंप्लीट. क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्डवरनं पुढे सरसावले. मात्र ताकद लावली नाही या फटक्याला खेळत असताना. संदेश पाटीलने सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय, म्हणजे इतका वेळ त्यांना मिळावा की एक रन त्यांनी पूर्ण करावा आणि तेच झालं. हा जर जास्त वेगाने मारला असता तर लवकर त्या फिल्डरकडे पोहोचला असता आणि ती रन कदाचित कंप्लीट करता आली नसती. या छोट्या छोट्या गोष्टी, हा तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, ही तुमची समय सूचकता या खेळामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे हे दोन्ही फलंदाज दर्शवत आहेत. नुसतं अटॅक करून चौकार षटकार करून सामना जिंकता येऊ शकता असं पण नाहीये. कधी कधी सिंगल डबल्सने सामने पुढे नेता येऊ शकतात आणि हे दाखवत आहेत दोन्ही फलंदाज. रन बॉल इक्वेशन आहे, 9 मध्ये 9ची गरज आहे. सिद्धेश कोहली 3 बॉल 2 धावा आतापर्यंत दिल्यात, 1 विकेट मिळवली. यावेळेस बघा लॉंग द कार्पेट चाबूक फटका, ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह. सिंगलवरच भर देणार आहे, जास्त काही नाही. दुसऱ्या बाजूने फलंदाज उत्सुक होते. संदेश त्याला दुजोरा दिला नाही. शुभम पाटीलने 1च धाव, 8 मध्ये 8ची गरज. सामना अगदी दुलायमान अवस्थेमध्ये आहे. इथून एखादे 2 विकेट जरी आले ना गव्हाण टीमकडनं तर मात्र बामणडोंगरी संघ कदाचित अडचणीमध्ये सापडू शकतो आणि इथं चौकार षटकार किंवा दुहेरी तिहेरी धावा आणि सामन्यामध्ये पुन्हा बामणडोंगरी संघाचं पारडं वर्चस्व होऊ शकतं, वरचं ठरू शकतं. लोअर फुलटॉस बॉल, इथे स्लाइस केलंय बॉलला ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय प्रचंड वेगाने आणि गॅपमध्ये बॉलला ढकललं आणि इथे 1च धाव, 2 धावा मला वाटतं पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गॅपमध्ये बॉलला पुश करायचे आणि खुश राहायचे. आपण ती चर्चा करतोय. सिंगल डबास, बामणडोंगरी संघ जास्त रिस्क घेताना दिसत नाहीये. पायावरचा बॉल होता, फक्त दिशा दिली. 7 मध्ये 6ची गरज होता. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आतापर्यंत 5 बॉल, त्यामध्ये 5 धावा आणि 1 विकेट. 17 झाल्यात स्कोर कार्डवर. 3 विकेट गमावलेत. लोअर फुल टॉस बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला. फिल्डर तिकडे तैनात. 1च धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे संदेश पाटील. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. युपी वाल्यांची नाही
4 वर खेळतोय. शुभम पाटील सध्या 9 वर खेळतोय. 6 मध्ये 5 ची गरज. प्रितेश कोळी तो संदेश पाटील. हलक्या त्याने ड्राईव्ह केलंय. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह. सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार नाही. बॉल गॅदर केला जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. सामना सध्या बामणडोंगरी संघाच्या कंट्रोलमध्ये. त्यांचं पकड जास्त मजबूत आहे. त्यांचे विनिंग पर्सेंटेज इथून जास्त आहे. मात्र अजूनही सदानंद स्मृती गव्हाण संघ उलटफेर करू शकतो. येणाऱ्या 3 बॉलवर एकही धाव दिली नाही, एका दुसरी विकेट जर काढली तर कदाचित त्यांचे विजयाचे चान्सेस होऊ शकतात. मात्र जर तर क्रिकेटला मध्ये त्याला स्थान नाही. येणाऱ्या बॉलवर काय घडणार आहेत आपण बघूया. शुभम पाटील कारण एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. चांगले ड्राईव्ह त्याने केले. 3 सिंगल त्याने काढले. त्यामुळे चांगली क्लेवर बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. प्रितेश कोळी आता त्याच्या विरुद्ध कोणत्या बॉलचा वापर करतोय. बाउन्सर येतोय, यॉर्कर येतोय, शॉर्ट ऑफ गुड लेंथ देतोय का गुड लेंथ देतोय का हाफ ट्रॅकर येतोय. परफेक्ट यॉर्कर लाईन आणि त्या लाईनला कापलं. पुन्हा हलक्या हाताने दिशा दिली. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय आणि सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. कदाचित हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का हाही आता प्रश्न आहे. कारण 4 बॉलाने तर 3 ची गरज आहे. एखादा मोठा फटका येऊ शकतो पण इथे विकेट जर आली ना तर पुन्हा सामन्यामध्ये एक ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. एक बॉलनिशी समीकरण बदलत आहे. विजयाचे पर्सेंटेज बदलत आहेत. नंतर सदानंद स्मृती गव्हाण संघ जरी 23 धावांचं लक्ष त्यांनी दिले तरी मग त्यांची गोलंदाजी जर पाहिली ना आपण अचूक टप्प्यावर नियंत्रण मिसफील्ड त्यांची एकही पाहायला मिळाली नाही या संपूर्ण इनिंगमध्ये. एक्स्ट्राचा विचार केला तर एकच एक्स्ट्रा आली ती पहिल्या षटकामध्ये वाईडच्या स्वरूपात अलंकार कोळीच्या माध्यमातून. अन्यथा कोणती एक्स्ट्रा रन खर्च केली नाहीये. हो इथे एज लागली. बॉल चाललाय तो पाठीमागे आणि क्षेत्ररक्षक काय विचार करतायत आणि बॉल गेलाय तो सीमा रेषा पलीकडे. आणि इथे मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय कारण सामना जिंकलाय तो अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमने आणि केलाय प्रवेश तो थेट मेगा फायनल मध्ये. आणि लगेच टॉस असेल मेगा फायनलचा. बामणडोंगरी अली सर आणि प्रवीणजी गायकर, दशरथ पाटील सर आज सातत्याने आपण ऐकायला मिळाला. त्यानंतर आमचे किरणदादा पाटील, सर्व मॅनेजमेंट, मिहिरा स्पोर्ट्सचे आमचे मयूरदादा म्हात्रे जी सर्व आम्हाला मॅनेजमेंट केली या स्पर्धेसाठी तब्बल 5 रात्र आणि सर्व काही ते आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. ही स्पर्धा येऊन ढेपली ती मात्र शेवटच्या टप्प्याला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो कल्पेश ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 3 धावा आणि 4 विकेट्स. तर नक्कीच कल्पेश ठाकूर. चला अनिकेत कोळी ज्याला मात्र इथे बक्षीस लागलं होतं 500 रुपयाचा कॅश प्राईज घेण्यासाठी यायचा आहे गव्हाण संघाचा खेळाडू. तर कल्पेश ठाकूर ज्याच्याकडे फिंगर गोलंदाजी आहे सातत्याने मी पाहिलाय. आज बामणडोंगरी संघ म्हटलं तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या संघाला रायगड भूषण तब्बल 3 वेळा मात्र घोषित केला असा नामवंत संघ आहे. तर नक्कीच कल्पेश ठाकूर आमचे या मॅचचा मात्र मॅन ऑफ द मॅच ठरलेत. कल्पेश आमचे जवळचे मित्र आहेत. आज देखील आम्हाला अभिमान आहे बामणडोंगरी संघाचा. सातत्याने एक चांगला संघ आहे आमच्या विभागातील आणि आमच्या जवळचं गाव आहे. त्यामुळे मात्र कल्पेशला कृपया संदीप कारकर 40+ वाले या लवकर स्टेजवर प्लीज आपणास विनंती आहे. तर नक्कीच दादा उल्वेनोट प्रीमियर लीग जशी 2025 चालू होणार आहे तिथे मात्र नक्कीच कल्पेश ठाकूर देखील मयूरदादाच्या टीममध्ये आहे. हे देखील अभिमान आहे आम्हाला. तर बेस्ट ऑफ लक टीम बामणडोंगरी, बेस्ट ऑफ लक टीम मोरावे. शेवटची फायनल मॅच मिहिरा स्पोर्ट मोरावे आणि अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी. चला तेजस दादा या टॉससाठी. शेवटची मॅच असेल ग्रँड फिनाले 88 केला